नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. कराड येथील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये BR निर्मित महिला कराओके मंच कराड यांनी सलग 15 तास अखंड लावणी गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये दहिवडी कॉलेजची कन्या आणि दहिवडीची सुकन्या अनुष्का रामचंद्र कांबळे हिने 4 लावण्याचं गायन केलेलं आहे. 4 सुपरहिट लावण्या या होत्या. या यशाबद्दल, अनुष्काच्या या यशाबद्दल तिचा या हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे. आई वडिलांच्या समवेत हा तिचा सन्मान झालेला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहेच. त्याचबरोबर ग्लोबल जिनियस रेकॉर्डर्स यांनी अनुष्काला एक पदक दिलेले आहेच. अनुष्काच्या या यशाबद्दल खरं तर ती मानदेश भूषणशी मनमोकळेपणाने बोललेली आहेच. त्याचबरोबर तिचा आप्पा नाना फाउंडेशन दहिवडी यांच्या वतीने आप्पा नाना फाउंडेशनचे अध्यक्ष सुगंधराव यादव आप्पा यांनी तिचा सत्कार केलेला आहे. मानदेश भूषण परिवाराच्या वतीने मानदेश भूषणचे संपादक अजित कुमार यांनी अनुष्काचा सन्मान केलेला आहे. खरं तर एक मानदेशी कन्येने वेगळ्या क्षेत्रात, लावणी क्षेत्रातल्या गायनामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि या यशाबद्दल आज आपण तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. आपण थेट कार्यक्रमातच आलेलो आहोत. अनुष्काचे वडील रामचंद्र कांबळे आणि आई सौराणी कांबळे यांचा या कार्यक्रमात अनुष्काच्या समेत सत्कार होत आहे. आपण दृश्य पाहतोय ते सत्कार समारंभातील आहे. खरं तर अनुष्काची आई ही टेलरिंग व्यवसाय करत आहे आणि वडील ढोलकीपटू आहेत. खरं तर अनुष्काच्या आईवडिलांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय प्रसंग आपण पाहत आहे. सत्कार सोहळा होत आहे अनुष्काच्या समवेत. अनुष्का लावणी गात आहे. या कराड नगरीमध्ये 51 महिलांच्या मदतीने 15 तास अखंड भव्य लावणीचा गायन कार्यक्रम इथं उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस अवॉर्ड मध्ये झालेली आहे असे मी जाहीर करतो. कार्यक्रमात आपण अनुष्काचा सत्कार बघतोय. ग्लोबल पदक देऊन अनुष्काचा सत्कार होतोय. आपण दृश्य पाहतोय ते सत्काराचे आहे. आपण कार्यक्रमातील वेगवेगळे दृश्य पाहत आहे.
दहिवडील आप्पा नाना फाउंडेशनच्या वतीने सत्कार करताना आपण दृश्य पाहत आहे. मानदेश भूषण परिवारातर्फे सत्कार करण्यात आलेला आहे. दृश्य हे सत्कारातील आपण पाहतोय. अनुष्का, सर्वप्रथम तुझं अभिनंदन आहे, कारण कराड शहर म्हटलं का खरं तर महाराष्ट्रात एक मोठं नाव या शहराला आहे आणि यशवंतराव चव्हाण हॉल माहीतच आहे. खरं तर या हॉलमध्ये वेगवेगळे मान्यवर येऊन गेलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांचा सत्कार झालेला आहे आणि आपल्या मानदेशी कन्येचा पण तिचा सन्मान झालेला आहे. खरं तर हा सन्मान त्याचे वेगवेगळे 4 लावणे आहेत. या 4 लावण्या सादरीकरण केलेले आहेत, विश्वविक्रम केलेला आहे आणि या विश्वविक्रमाबद्दल तुझा सन्मान केलेला आहे. तुझे आई वडील पण त्यावेळेला सोबत होते. काय वाटलं तुला त्यावेळेला पहिल्यांदा? त्यावेळेस खूप छान वाटलेलं. म्हणजे पहिल्यांदा असं स्टेजवर सन्मान घेताना माझे आई वडील माझ्या सोबत होते. आतून असं वाटत होतं की आज तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. माझे आई वडील माझ्या सोबत होते त्या कार्यक्रमासाठी. खरंच खूप छान वाटतं. आणि ते सर्व होऊन परत दैवडीत माझा आप्पा नाना संघटना दैवडी यांनी माझा सन्मान केला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. आता एक सांग, आता तू एवढं सर्वच सांगितलेलं आहे, पण तुझं थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे आई वडील काय करतात? माझी आई गृहिणी आहे आणि गृहिणी असून ती एक उत्कृष्ट अशी टेलरिंग व्यवसाय करते. आणि माझे वडील उत्कृष्ट ढोलकी वादक आहेत. 2016 मध्ये रियालिटी शो सह्याद्री वाहिनीवर ढोलकी झाली बोलकी हा होता. त्यामध्ये त्यांनी रनरअप विजेता होते. बरं, आता अनुष्का एक सांग, खरं तर वडिलांचं पण सांगितलंय, वडील ढोलकीपटू आहेत. सह्याद्री वाहिनीवर त्यांनी सभा घेतलेला आहे त्या कार्यक्रमात. पण खरा प्रश्न प्रेक्षकांना पडतो की तू आता कितवी शिकत आहे? मी 11वीत शिकत आहे. 11वी मध्ये शिकत आहे. कुठल्या साईड, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स? मी आर्ट मध्ये शिकत आहे. बर, आर्ट्स मध्ये शिकत आहे. तर लावणी सादरीकरण केलेलं आहे, तर तुला ही आवड केव्हा निर्माण झाली? खरं तर मला ही आवड लहानपणापासूनच आहे. माझ्या वडिलांकडूनच ही आवड मला. लहानपण म्हणजे कितवी, म्हणजे शाळेत असताना किंवा कसं? मला 4थी पासून आवड आहे. बर. आणि यामध्ये मला वडिलांनी पण खूप सपोर्ट केला, आई वडिलांनी खूप सपोर्ट केला. मी म्हणजे पुढे जाऊन काहीतरी व्हावं यासाठी माझ्या आई वडिलांनी खूप धडपड केली. आणि आज तुझा सन्मान कराडमध्ये झालेला आहे, म्हणजे एक विश्वविक्रम झालेला आहे आणि गिनीज बुकात पण तू नोंद झालेला आहे. अनुष्का, तू 4 लावण्या गायलेल्या आहेत तिथे, तर एखादी प्रेक्षकासाठी एखादी लावणी गाऊन दाखव की एखादी. शॉर्टकट मध्ये. माझ्या जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पायात हवा. हा, पुढची अजून दुसरी तिथं सादर केलेली, अजून दुसरे म्हणू का तुझं? दुसरे त्याच ह्याच्यावर दुसरी एक म्हण, म्हणजे तिथे जे 4 केलेले आहेत त्याच्यातली आता एक तू गायलेली आहेस. अजून कुठली गायली तिथं? ढोलकीनं घुंगरानं मला पुन्हा. हा, ते गाऊन दाखव बरं कशी म्हणते. माध्यमून जीवनाचा केला होता त्याग, ज्याने माझा लाविला आयुष्याला राग. पुन्हा तोच माझ धरीला सप्त सुरांनी आणली मजला जाग. झालं गेलं सारं माझं, झालं गेलं सारं माझं नशिबानं गेलं. ढोलकीनं घुंगरानं मला
पुन्हा उभं केलं, दूर केलं निराळं, मला पुन्हा उभं केलं. अनुष्का, धन्यवाद. खरं तर तू खूप छान गायलेला आहेस. आता प्रश्न खरं तर प्रेक्षकांनाच पडतो की एवढं एक चांगला आवाज तू कमवलेला आहे, तर आवाज मिळवणं फार अवघड असतं. तर हा आवाज मिळवण्यासाठी तू एखादा क्लास वगैरे लावला होता का, किंवा कोणाचं मार्गदर्शन तू घेतलेलं होतंस का? तसं मार्गदर्शन मला लहानपणापासून माझ्या वडिलांचंच आहे. वडिलांनी म्हणजे वडिलांनी माझे दररोज प्रॅक्टिस घेतात. आणि तसं मी क्लास लावला आहे, म्हणजे गायनासोबतच हार्मोनियमचा क्लास तेही लावला आहे. ते सौरभ माने बरं. वरुडचे आहेत, त्यांच्याकडे क्लास लावलेला आहे. बरं. आणि दुसरं म्हणजे माझ्या वडिलांचेच गुरु यांनी मला शिकवलेलं आहे थोडंफार गायनाचं. बर. आता सांग की किती वर्षापासून तू गातेस, म्हणजे असं तर लावणी गातेस, अभंग, गवळण वगैरे अशी काही गाता येते का? तुझं स्पेशली काय आहे गाण्यामध्ये? तसं हा, बोल. सगळे म्हणजे गाण्यात जे असतं ते जी गाणी म्हणजे हा. अभंग, गवळण वगैरे ते पण गाते का तू? हा. एखादा अभंग बघ बरं, काय म्हणता येतं का? मन हा मोगरा हरपून ईश्वरा, मन हा मोगरा हरपून ईश्वरा, पुनरपि संसारा येणे माझी, पुनरपि संसारा येणे माझी, मन हा मोगरा हरपून ईश्वरा. आता एक सांग, खरं तर तुझं आवडतं गाणं, म्हणजे दररोज तुझ्या तोंडात येतं, कधी कुठेही असलं तर एक आवडतं गाणं एक नेहमी येतं, ते कुठलं आहे तुझं? म्हणजे जनरली आपण एकच, आपल्या काही लोकांचं कसं स्पेशल असतं, एकच गाणं त्यांना ते आवडतात, सातत्याने म्हणत असतात. तसं तुझं एखादं असेल ना की जे ओठात सारखंच येत असेल ते? हिंदी आहे. हा, हिंदी चालतंय ना. हिंदी कुठलं? ए राते मौसम. ते पण बर. आता एक सांग, आता तू सगळं गाऊन दाखवलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. खरं तर आई वडील तुझं वडील ढोलकी वाजवतात, वेगळ्या कार्यक्रमात सहभाग आहे, परत तू आई टेलरिंगचा व्यवसाय करत आहे. हो. पण आता तुझं स्वप्न काय पुढं, म्हणजे काय व्हावं असं वाटतं तुला ह्या क्षेत्रात? ह्या क्षेत्रात पुढे जाऊन हमखास टीव्हीवर झळकायचं एकदा तरी. म्हणजे वडिलांचं स्वप्न आहे की एकदा तरी मुलगी टीव्हीवर जावी, तसं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि याच माध्यमातून पुढे नोकरी, जॉब ह्याच्यातच बघायचा. बरं, म्हणजे आपली आवड जोपासत एखादी नोकरी करायची पण भविष्यात विचार आहे. हा. बरं, एक सांग अनुष्का, आता आपल्या मानच्या कन्या आहेत, मगाशी म्हणजे सांगतोय, वारंवार मी सांगत असतो, वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर त्या मानच्या कन्येनं काय सांगशील तू? म्हणजे तुझी आवड तर तू गाण्यातून सादर केलेली आहे, पण तू काय त्यांना सल्ला द्यायचा? तू जर ह्या दहिवडी कॉलेजच्या वर्गामध्ये बसलेल्या मुली बघितल्यानंतर, येता जाता मुली बघितल्यानंतर, तुझं काय ह्यांना संदेश या निमित्ताने? तसं म्हणजे मला पप्पा सतत सांगत असतात की आताच्या पिढीत नोकरीचं एवढं हे राहिलं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे स्वतःचा बिझनेस खोलला ना तरच आपण जगू शकतो, म्हणजे ह्या कलियुगात तरी. तर त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, काहीतरी स्वतःच्या मेहनतीवर जॉब नाही पण जॉब करावा असं म्हणते, पण स्वतःचा एक असा काहीतरी वेगळं नोकरी, हा. व्यवसाय असावा आणि एखादा छंद असावा की जे तू आता जोपासत आहे. धन्यवाद. अनुष्काचे वडील आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. काय सांगताल, एवढा मोठा कराड नगरीमध्ये तुमचा कन्येचा सत्कार झालेला आहे, तुम्ही तुमच्या पत्नी होत्या की ज्यानं घडवलं, आणि त्याच्या सत्कार सोहळ्याची मनात काय आलं त्यावेळेला? खरं तर पहिल्यांदा जे आपल्या या माध्यमातून सर्व पाहत आहेत त्यांना खरंच धन्यवाद, शुभेच्छा. मला आज सांगताना
एवढा खूप अभिमान वाटतं. एवढा मोठा अभिमान वाटतोय की आतापर्यंत अनुष्काला अगदी लहानपणापासून तिला या कलेच्या माध्यमातून तिच्या म्हणजे वारस त्याला ते मिळालेलं आहे आणि ते घडत घडत गेलेले जो 1 तारखेला झालेला जो विश्वविक्रम आहे आणि त्या निमित्तानं पहिल्यांदाच ती स्टेजवर गेली, तिनं लावण्या सादर केल्या आणि आम्ही त्या कार्यक्रमासाठी आम्ही फॅमिली सगळी गेलो होतो तिथं आणि पहिल्यांदाच स्टेजवर माझी मिसेस आणि मी त्यांचा एवढ्या मोठ्या विश्वविक्रम मध्ये धनश्री मॅडम आणि रोकडे मॅडम हा. यांनी स्पेशली हिचा आवाज छान आणि ऐकून हिचं गाणं लावणी सादर केलेली छान वाटल्यामुळं त्यांचा परिवाराचा सत्कार केला आणि शेवटी हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर हा विश्वविक्रमाचा जल्लोष ज्यावेळेला पाहिला ना त्यावेळेला खरंच मन भरून आलं की कुठंतरी आपण जे मुलींच्यासाठी प्रयत्न करतोय ना ते कुठंतरी समाधान वाटलं ते आपण व्यवस्थित ट्रॅकनं चाललेलं आहे आणि मला सर आमचा परिवार छोटासा आहे मला 2 मुले आहेत पण प्रत्येक बरेच लोक असे म्हणले की मुलगा पाहिजे तर मी आपल्या सगळ्यांना खरंच विनंती करतो मुलगा काय पण मुलग्यापेक्षा सुद्धा मुली सुद्धा खूप काही करू शकतात हे कालचंच उदाहरण आहे अनुष्काचं उदाहरण आहे आणि मला खरंच माझ्या त्या दोन्ही मुलींचा गर्व आहे जे हिच्यापेक्षा मोठी मुलगी आहे ना ते दहिवडी कॉलेजमध्ये दहिवडीतच शिकत होते दिव्यानी कांबळे तुझं नाव आहे आणि ते बोर्डात पहिले आले होते दिव्यानी कांबळे हे बोर्डात पहिले आले होते आणि अनुष्का तिने या करिअर मध्ये गायनाचे करिअर मध्ये सुरुवात आहे त्याची आणि या सुरुवातीलाच तिला एवढं मोठं यश आलं खरंच मी परमेश्वराचं तुमचं सगळ्यांचं या साहेब संघटनेचं खरंच मनापासून कौतुक आहे मनापासून त्यांचा आभार मानतो मी. धन्यवाद. आपल्या मंदेश भूषण सोबत आहे ते आपण संघटनेचे अध्यक्ष सुगंधराव यादव आप्पा वेगवेगळ्या खरं तर क्षेत्रात काम करत आहेत. अल्पावधीत त्यांच्या संघटनेनं नावलौकिक मिळवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा अनुष्का सत्कार केलेला आहे. आप्पा काय मनात आलं तिचा सत्कार करताना अनुष्काचा? मी सहज पेपर वाचत होतो पुढारी पेपर मध्ये वाचत असताना अनुष्का कांबळे मला नाव दिसलं. अनुष्का कांबळे मी म्हणजे कोणतरी आपल्या ओळखीचं दिसतंय म्हणून मी परत बारकाईने बातमी बघितल्यानंतर नेमकीची खालनं कॉलेजला निघाल्यानंतर आम्ही तिला थांबवलं म्हणलं तो अनुष्का कांबळे म्हणलं मी अनुष्का कांबळे तिला म्हणलं बातमी आली तुला माहिती आहे का ती काय म्हणजे मला काय माहित नाही बातमी आहे काय तिला काय माहित नाही. मग आम्ही काय केलं तिला खुर्ची बसवलं तू म्हणलं थांब तुला आम्ही आपण फाउंडेशन तुला सत्कार घेणार दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी अनुष्का कांबळे आम्ही आपण संघटना पहिल्यांदा दहिवडी आम्ही आपण फाउंडेशन तर्फे सत्कार मानच्या कन्याचा तुम्हाला पहिल्यांदा मान मिळाला आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात मानच्या कन्येचा आम्हाला पहिल्यांदा मान मिळाला त्याचा आम्हाला अभिमान. धन्यवाद. खर तर मानदेश भूषण परिवार नेहमीच मानच्या कन्येचं कौतुक करत केलेलं आहे. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रात मानच्या कन्या आहेत. कुठलंही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही. प्रशासन असू द्या राजकीय असू द्या सामाजिक क्षेत्र असू द्या. खरं तर हे सर्व करत असताना काजल गोसावी नंतर दुसऱ्यांदा मुलाखत अनुष्का कांबळे हिची घ्यायला मानदेश भूषण परिवाराला मिळालेले आहे. खरं तर काजल गोसावी सुद्धा एक नृत्यांगना म्हणून ती प्रसिद्ध आहे. लावणी नृत्यांगना म्हणून ती प्रसिद्ध आहे. खरं तर अनुष्कालाही आपण मानदेश भूषण परिवाराने त्याच पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनुष्का भविष्यात अशीच तू यशाची उंची गाठ. मानदेश भूषणच्या शुभेच्छा आहेत. आप्पा नाना फाउंडेशन तुझ्या पाठीशी आहे.